तर एलजी कंपनीचे मुकादम विक्रमजी शेडगे उपस्थित मान्यवर, तुमचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये। तर या स्पर्धेला होईल सुरुवात। गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज प्रकाश, स्ट्राइक एंडला प्रकाश आहे, आपल्याला जरूर पाहायला मिळतं। चांगलं क्रिकेट या खेळपट्टीवरती आजच्या दिवसामध्ये रंगणार आहे। सलामीची जोडी देखील बॅटल उतरला। गेम ऑन, लेग प्ले, पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। दिशा चांगला चेंडू होता, फक्त दिशा दिली आहे। क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे फाटलाग करतो, चांगलं क्षेत्ररक्षण झालं, एकदा कंप्लीट, दुसरीचा कॉल आणि सहजरीतेने 2 धावा इथे होत आहेत कंप्लीट। स्ट्रायकिंगला प्रकाश सुरू आहे, 9 सेकंडला केतन आणि गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज प्रकाश शेजवाळ आपल्याला शेवाळे जरूर पाहायला मिळतोय। सर्व टीमने लक्षात ठेवायचं, पवेलियन मधूनच बॅटर उतरला पाहिजे, ही शिस्त आपण नक्कीच आपल्याला पाहायला मिळते। पहिला चेंडू झाला, पहिल्या चेंडूवरती आल्या 2 धावा, पुन्हा एकदा बॉल तयार। हा फटका हवेमध्ये आहे, उंची फार आहे, क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय आणि इथे मात्र झेल ड्रॉप। इथे क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच। क्रिकेटमध्ये आम्ही सूचना करत असतो कॅचेस विन द मॅचेस, कारण कॅच क्रिकेटमध्ये फार इम्पॉर्टंट आहे आणि कॅच पकडणं फार गरजेचं आहे, कारण ज्या फलंदाजी तुम्ही झेल सोडताना तो फलंदाज नक्कीच चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असतो आणि इथून झेल प्रकाशचा सोडलाय, नक्कीच काय घडणार, चांगली बॅटिंग होणार का? आणि धावसंख्या धावफलकावरती दोन्ही पुढे सरकली आहे। 4 रन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ द 0 विकेट। चेंडू झाले 2, बॉल तयार, तिसरा चेंडू। हा चेंडू अतिशय सुरेख, अफिल स्ट्रॉंग नीने फेटाळला। चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, टप्पा पडल्यानंतर अतिशय वेगाने निघून गेला, डोळ्याची बापणी लवते की लवते हा चेंडू निघून जातो। 3 चेंडूचा खेळ इथून झाला। धावसंख्या धावफलकावरती 4च्या घरामध्ये हे व्यासपीठ आज सजलंय, जसं हे व्यासपीठ जशी शेवटची मॅच जो संघ फायनलला जाईल ना तसं हे सजलेलं दिसेल। उपस्थित मान्यवर पाहुणे मंडळी या स्पर्धेमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतील। हा चेंडू हवेमध्ये, पुन्हा एकदा चान्स आहे, जेल खाली क्षेत्ररक्षक, आता चुकी होणार मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळतंय। पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू उडल्यानंतर ट्राय करणं फार गरजेचं होतं। अजून एक झेल ड्रॉप आपल्याला जरूर पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये। अशी चुकी करून चालणार नाहीये, टीम आपल्याला जरूर पाहायला मिळेल बीजी चॅलेंजर्स या संघाला। माननीय सन्माननीय विजयजी साळुंके साहेब उपस्थित, या साहेब तुमचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये। एलजी प्रीमियर लीग 2024 आपल्याला जरूर पाहायला मिळतं। झेल फार इम्पॉर्टंट आहे, 2 वेळा चुकी केली आहे टीम बीजी चॅलेंजर्स संघाने। चांगला चेंडूवरती मात्र फक्त माहिती आहे 2 फलंदाज मिळालेत, मोठे फटके अजून या स्पर्धेमध्ये आले नाहीये, षटकार चौकार अजून पाहायला मिळाला नाहीये। चेंडू झाले मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय। धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 6 रन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ द 0 विकेट, 6 धावा धावफलकावरती आहेत। अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे। चांगली गोलंदाजी, अतिशय सुरेख गोलंदाजी, फक्त क्षेत्ररक्षक साथ देत नाहीये गोलंदाजाला। 2 झेल होत्या, 2 झेल ड्रॉप झाल्या, नक्कीच झेल ड्रॉप करणं फार अवघड आहे। क्रिकेटमध्ये जर तुम्ही कॅच पकडाल ना तर जरूर मॅच जिंकाल, आपल्याला जरूर पाहायला मिळतं। 5 चेंडूचा खेळ झाला, 7 रन स्कोरबोर्ड। MS धोनीची आठवण जरूर आली, 7 नंबर ऐकल्यानंतर आपल्याला जरूर पाहायला मिळतं। वन टू गो, शेवटचा हा चेंडू असेल, आपल्याला जरूर पाहायला मिळतं। बॉल तयार, इथे मात्र फील्ड स्ट्रॉंग आहे, एकदा नजर मिळते, बॅटची कडा घेतली होती, यष्टिरक्षक थोडासा आपल्याला जरूर पाहायला मिळतं, लांब होता आणि त्यानंतर चांगली गोलंदाजी हरकत नाहीये। 8 धावा खर्च केल्या पहिल्या षटकामध्ये, अजूनही 18 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे। एलजी प्रीमियर लीग 2024 कोण या स्पर्धेमध्ये ठरणार प्रथम पारितोषिकाचा मानकरी, कोण फटकवणार या स्पर्धेमध्ये मालिकावीर, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, कोणता खेळाडू ठरणार नक्कीच आजच्या दिवसामध्ये अंतिम मॅच मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळणार। आणि एक आपल्याला जरूर पाहायला मिळते कंपनीची मॅच
नक्कीच चांगलं क्रिकेट पाटण विभागामधले सगळे खेळाडू आपल्याला जरूर पाहायला मिळतात. उपस्थित मान्यवर यांचे देखील सहर्ष सहर्ष स्वागत. गोलंदाजी मार्ग वरती कोणता गोलंदाज आला आता मात्र काढला जाईल, कोणता गोलंदाज वापरला जाईल. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज शुभम संघाचा कर्णधार आहे शुभम आपल्याला पाहायला मिळतं. चला मॅचला सुरुवात करा, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. पंच 20 मिनिटं जाऊ द्या. प्रति षटकामागे लक्षात घ्या 4 षटक 20 मिनिटांमध्ये हाताळायचे. दोन्ही टीमने लक्षात घ्यायचा. एक स्ट्राइक एंडला प्रकाश सुरू आहे आपल्याला पाहायला मिळतात. दोनदा जीवनदान मिळालं. इथून चांगली बॅटिंग करणार का, संघाला चांगली धावसंख्या देणार का शुभम संघाचा कर्णधार. बॉल तयार, चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे दूरवरून येतोय. चेंडू वन बाउन्स डोक्याच्या वरतून गेलाय. क्षेत्ररक्षक दुसरा आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि मिळाल्या 2 धावा. चांगला क्षेत्ररक्षण जरूर झाला, कारण क्रिकेटमध्ये ना बॅकअप असणं फार गरजेचं आहे. नक्कीच बॅकअप दिल्यानंतर 2 धावा वाचवल्यात ना, तो क्षेत्ररक्षक तिथे आपल्याला पाहायला मिळाला. अक्षय कौतुक करेल, अक्षय देसाई कौतुक करेल. चांगलं क्षेत्ररक्षण तुझ्या माध्यमातून झालं. हा फटका देखील पुन्हा एकदा हवेमध्ये. झेलची शक्यता आता चुकी झाली आहे. या खेळाडूकडे बघून असं वाटलं नव्हतं की झेल ड्रॉप होईल, कारण पहिले षटक या खेळाडूने हाताळलं आणि इन ऍक्शन मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. आणि ते गोलंदाजी पाहिली ना, अतिशय सुरेख मैदानाच्या आतमध्ये. आणि खेळाडूकडे बघितल्यानंतर असं वाटतं की एक चांगला खेळाडू आहे, मात्र झेल ड्रॉप होतीये. अजून एक जीवनदान मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय प्रकाश सुरेला. आणि धावसंख्या धावफलकावरती 12च्या घरामध्ये. चेंडू झाले आतापर्यंत 2. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. बॉल तयार, अजून एक चांगला फटका घेऊन काढला. क्षेत्ररक्षक प्रकाश तिथून येतोय. फेकी करेपर्यंत मिळेल ती फक्त एकच धाव. शुभमची चांगली गोलंदाजी या संघाचा कॅप्टन आहे. एलजी फायटर आपल्याला जरूर पाहायला मिळतं. यानंतरची मॅच एलजी टायगर आणि एलजी वॉरियर्स या दोघांमध्ये पाहायला मिळेल. जसं इनिंग ब्रेक मध्ये मी कॉल केला जाईल, टॉस का बॉस मध्ये दोन्ही टीमने उपस्थित राहायचं. लक्षात घ्या, माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचला असेल तर एलजी टायगर आणि एलजी वॉरियर्स दोन्ही टीम, जशी 4 षटकांची मॅच होईल ना, तसं टॉस का बॉस मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्ट करायचा. पुन्हा एकदा बॉल या शुभम फुल टॉस दिशा दिली आहे. धावा फक्त या फटक्यावरती मिळतील. 1 पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला. हे क्रिकेट नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय चांगला चेंडू होता, मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळतं बॅट्समनला कुठेतरी घेता आला नाहीये. आणि त्यानंतर धावफलक पाहायला गेलं तर धावसंख्या धावफलकावरती फक्त 13च्या घरामध्ये. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. चेंडू मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत झाले 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून बॉल यार गोलंदाजी मार्कवरती. अतिशय सुरेख काय चेंडू हाताळला. डायरेक्ट हिट करायचा आहे, डायरेक्ट हिट झाला नाही. बॅकअप तिथे आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. दुसरीचा कॉल आणि बघता बघता 2 धावा वेगाने इथे कंप्लीट झाल्यात. लेग बायस पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला. नक्कीच पंच आपल्याला सांगतायत की लेग बायस या 2 धावा मिळतील. 5 चेंडूचा खेळ इथून झालाय. गोलंदाजी फार सुरेख आहे. टप्पा पडल्यानंतर समजला नाहीये, चेंडू निघून जातोय. त्यानंतर बॉल या शुभम. हा फसवा चेंडू होता, मात्र पंचांचा निर्णय काही देखील या चेंडूवरती आला नाही. षटक देखील संपलं दुसरं. 12 चेंडूचा खेळ इथून झाला. कुठेतरी बॅट्समनला हा चेंडू कळला नाहीये, कारण क्रिकेटमध्ये ना गोलंदाजीमध्ये वेग असून महत्वाचं नाहीये. तुम्ही जर 6चे 6 चेंडू जर वेगळे हाता ना, व्हेरिएशन असणं फार महत्वाचं आहे. आणि हा चेंडू ना टप्पा पडल्यानंतर एकदम स्लो झाला आणि बॅट्समनला समजला नाहीये, निघून जातोय. आणि त्यानंतर षटक संपलं. 12 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या धावफलकावरती 16च्या घरामध्ये. 16 धावा धावफलकावरती आहेत. चेंडू बरोबर झालेत. पहिल्याच चेंडूवरती आल्या 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती 2, तिसऱ्या चेंडूवरती 1, चौथ्या चेंडूवरती 1, परत 5व्या चेंडूवरती 1 आणि हा 6वा चेंडू निर्धाव आला. आणि
12 चेंडूचा खेळ इथून झाला आणि अजूनही 12 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये या क्रीडांगणावरती बाकी आहे. अजय शिंदे त्यात षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्राइक एंडला प्रकाश मोठे फटके नाही येतात कारण कुठेतरी 3 वेळा जीवनदान मिळालंय आणि या स्पर्धेमध्ये अजूनही एक षटकार एक चौकार आला नाहीये आपल्याला जरूर पाहायला मिळतं. वाईट नो देखील पाहायला मिळत नाहीये. अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली प्रकाश आणि शुभमची. एक चांगले खेळाडू आहेत. आता मात्र कुठेतरी अजय येत आहेत गोलंदाजी मार्क वरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. तर अजय शिंदेने जर विकेट घेतली तर माननीय सन्माननीय संतोषजी जाधव साहेबांकडून 101 रुपयाचं पारितोषिक पहा. पैशांना नक्कीच पाऊस या क्रीडांगणावरती पडेल प्रत्येक विकेटसाठी. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे साहेबांचं आपल्याला जरूर पाहायला मिळतं. नक्कीच अजय शिंदे वरती लावलाय हा पहिला चेंडू अजयचा. टप्पा पडला. चेंडू पंचांचा इशारा येतो वाईट दोन्ही समांतर. नक्कीच पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला आणि इथे मात्र मिळेल ती एक धाव. माननीय सन्माननीय किसनजी मोरे साहेब कुसरुण गावचे सरपंच आहेत. तर नक्कीच उपस्थित मान्यवर या साहेब तुमचं देखील सरचे स्वागत. फुल टॉस सरळ बॅटनी घेऊन काढला. गॅप फार मोठी. चेंडू थांबणार नाही. 1 बाउन्स जाईल सीमारेषा बार. मिळतील धावा 4. पंचांचा इशारा येतोय चौकार. 4 धावा. काय क्रिकेट आहे मैदानाच्या आतमध्ये. पहा या खेळाडूला जीवनदान दिलं आणि जीवनदान दिल्यानंतर जरूर पाहायला मिळते आपल्याला चौकार आलाय. कारण कुठेतरी मागणा ठरणार का प्रकाश सुर्वे टीम LG फायटर या संघाला. तर पहा संधीचं सोनं अजय शिंदे करायचं. संतोषजी साहेबांकडून संतोष जाधव साहेबांकडून नक्कीच आपल्याला पाहायला मिळते 101 रुपयाचं पारितोषिक जरूर आहे प्रत्येक विकेट साठी. अजून एक चांगला फटका क्षेत्ररक्षक तिथे तैनात आपल्याला जरूर पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. फैकी करेपर्यंत एकच धाव. अक्षय देसाई अतिशय चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 22 आणि स्कोर बोर्ड 2 चेंडू झाले. सॉरी माफ करा. पहिला चेंडू वाईट आला. चांगली लाईन होती. टप्पा कुठेतरी यष्टिक थोडासा बीट झाला. चांगलं क्षेत्ररक्षण झालं देखील आणि पंचांचा इशारा येतो वाईट. धावसंख्या 23 आणि स्कोर बोर्ड 23 च्या घरामध्ये. बोलो यार. अजून एक झेल. काय झेल टिपलाय. वाह अतिशय सुरेख झेल. या खेळाडूचं थोडस लक्ष नव्हतं मात्र झेल अतिशय चांगला पकडलाय. तिथे उपस्थित संदेश आपल्याला पाहायला मिळतात. चांगला झेल आणि विकेट जरूर. 101 रुपयाचं पारितोषिक अजय शिंदेच्या नावावरती झालाय. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे संतोष जाधव यांचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि क्रॅश पॅश जरूर मिळेल या खेळाडूला. जशी मॅच होईल तशी आपल्याला जरूर पाहायला मिळतं. प्रत्येक विकेट साठी अजय शिंदे आजचा दिवस काम बंद आहे मात्र इथे पैसा चालू आहे. हे क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळतं आणि आजचा दिवस आज भरून काढायचा या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. संदेश आज कंपनी बंद आहे मात्र 500 रुपये जरूर मिळालेत या झेल साठी आणि ते मात्र आदित्य देवेंद्र पाचुपचे साहेब वेलकम. तुमच्या हस्ते नक्कीच आपण या मॅच नंतर देणार आहोत संदेशला 500 रुपयाचं पारितोषिक. हे क्रिकेटवरचं प्रेम. पैशांचा पाऊस या मैदानावरती आज जरूर पडणार कारण हे क्रिकेट आहे आणि LG प्रीमियर लीग 2024 आपल्याला जरूर पाहायला मिळते. हलक्या त्यांनी खेळून काढला. इथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. थोडीशी चुकीचा फेकी जरूर आहे. बॅकअप चांगला आहे आणि क्रिकेटमध्ये बॅकअप असणं फार महत्वाचं आहे आणि तिथे मात्र बॅकअप चांगला आहे जरूर पाहायला मिळतं. पहा 101 रुपये अजय शिंदेला मिळाले आणि एक झेल फक्त पकडली संदेशने.
जरूर 500 रुपये मिळालेत. फटका चांगला तिथे क्षेत्ररक्षक अक्षय देसाईला बीट करून चेंडू सीमा पार. मितील धावा 4. सुरेख चौकार पाहायला मिळतो. पंचांचा इशारा आपल्याला पाहायला मिळेल आणि धावसंख्या धावफलकावरती चौकाराने पुढे सरकली 28 आणि स्कोर बोर्ड 28 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतात. 5 चेंडूचा खेळ इथून झाला. एक चेंडू अजूनही बाकी आहे. चेंडूची मागणी करतायत पहा मैदानामध्ये आयोजक. चेंडू द्यायचा आहे आणि तुमचे जर तुमचे आयोजक असतील तर चेंडू आणायला देखील जायचं आहे, लक्षात घ्या. माननीय सन्माननीय अधिकदादा शेलार सहर्ष स्वागत तुमचं देखील LG प्रीमियर लीग 2024 मध्ये. शीतप वडीगावचे भावी सरपंच आपल्याला जरूर पाहायला मिळतात. तर या साहेब वेलकम. तुमचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. अधिकदादा शेलार वेलकम. सहर्ष स्वागत साहेब तुमचं देखील LG प्रीमियर लीग 2024 मध्ये. यायचं व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचा. पुन्हा एकदा शेवटच्या षटकातला पहिला चेंडू खेळून काढला. रनआउटची संधी आणि रनआउट जरूर झाला खेळाडू. परतीचा रस्ता मैदानाच्या बाहेर डगआउटच्या दिशेने जात असताना आपल्याला पाहायला मिळेल आणि पहिला दुसरा धक्का बॅटिंग करत असताना टीम लागतोय. नंतर तो संघ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. बीजी चॅलेंजर्स या संघाला लागला दुसरा धक्का. आकाश बॅक टू द डगआउट जो सलामीला आला होता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ऋषिकेश लोकरे आपल्याला पाहायला मिळेल. हा खेळाडू असं वाटतं धामणी गावामधून एरावळे गावामधला आपल्याला जरूर पाहायला मिळतं. इथून चांगला खेळ नक्कीच करावा लागेल. एक चांगला बॅटर आम्हाला सांगतोय एक चांगला क्रिकेटर आहे नक्कीच आलाय 3ऱ्या क्रमांकावरती. बॅटिंग साठी आपल्याला जरूर पाहायला मिळेल. शेवटचे षटक पहिल्याच चेंडूवरती विकेट मिळाले. ते गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल अमर साळुंके गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं ना तर धावफलक पुसून ठेवलंय 28-28. जास्त धावा नाहीयेत कारण इथून चांगली बॅटिंग करायची आहे. शेवटचं षटक आपल्याला जरूर पाहायला मिळते. बॉल तयार. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार होतोय. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. बॅटची कडा एक जरूर धाव मिळते आपल्याला जरूर पाहायला मिळेल. राहुल एलेवे कडून ऋषिकेश साठी पारितोषिक आलाय प्रत्येक षटकारासाठी. 501 रुपयाचं पारितोषिक आपल्याला जरूर पाहायला मिळते. पंचांचा इशारा बॅटकड एकदा जरूर मिळते. इथून चांगली बॅटिंग नक्कीच करावी लागेल. एका षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे राहुल एलेवे यांच्याकडून. पहा क्रिकेट पैसे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. तयार गोलंदाजी मार्क वरती फुल टॉस आणि इथे आलाय बिग 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 षटकार. आणि आता मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे मैदानाच्या बाहेर ठोकून टाकलाय. ऋषी हरकत नाहीये. जरूर आजचा दिवस भरून निघेल कारण 501 रुपये तुझ्या नावावरती झालेत. लक्षात घ्या. राहुल एवढे आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. त्यांच्या हस्ते आपण नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक कॅश पारितोषिक आपल्याला जरूर पाहायला मिळेल. बोलतो यार असं वाटलं दुसरा येतोय की काय. राहुल थोडासा टेन्शन मध्ये आला असेल की हा जर षटकार आला तर 1000 जातील. नक्कीच आपल्याला पाहायला मिळते 500 तर जरूर मिळालेत. आणि आता मात्र इथून एक चेंडू बाकी आहे आणि या शेवटच्या 2 चेंडू बाकी आहेत. आणि इथून काय होणार. अजून 2 मोठे फटके येणार का. धावसंख्या धावफलकावरती 36 आणि स्कोर बोर्ड 36. लॉस ऑफ द 2 विकेट्स. हा देखील हलक्या तरी घेऊन काढला मिडॉनला. तिथे क्षेत्ररक्षक तैनात मिळेल ती फक्त एकच धाव.
सेकंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय ज्ञानेश्वर आपल्याला पाहायला मिळतील. हा देखील हलक्या हाताने घेऊन काढला. क्षेत्ररक्षक तिथे दूरवरती आहे. धाव मिळेल या चेंडूवरती किती असतील, मात्र मिळेल ती फक्त एक धाव. धावसंख्या धाव फलकावरती 38 आणि लक्ष आहे 39 धावेंचा. टीम बॅटिंग करत असताना केलेत बीजी चॅलेंजरने 39 धावेंचं लक्ष ठेवलंय आणि त्यानंतर करायचे आहेत धावा एलजी फायटर संघाला, ते मात्र 39. तर नेक्स्ट मॅच मी मागे कॉल केला होता. एलजी टायगर आणि एलजी वॉरियर्स दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण टॉस करणार आहोत. तर माननीय सन्माननीय विश्वासजी साळुंके साहेब तुम्हाला उपस्थित आपण नक्कीच करतोय. तुमच्या हस्ते आपण करणार आहोत या मॅचचा टॉस. तर उपस्थित मान्यवर आहेत, तर साहेबांना विनंती करेल की तुमच्या हस्ते आपण या मॅचचा करणार टॉस. टॉस का बॉक्स मध्ये जायचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन या. टीम एलजी टायगर आणि एलजी वॉरियर्स दोन्ही टीमचे कॅप्टन यायचं आहे. आणि झेल पकडलाय तो संदेशने. आपण सारंगी मॅच झाल्यानंतर कॅश प्राइज देऊ. तर संदेश, माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचत असेल तर कॅश प्राइज घेण्यासाठी यायचं आहे. 500 रुपयाचं जे झेलसाठी तुला कॅश प्राइज होतं ते घेण्यासाठी या संदेश. पहा, संदेशच्या चेहऱ्यावरती खुशी जरूर असेल, कारण 500 रुपये मिळाले. फक्त एक झेल पकडला आणि 500 मिळालेत. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे साहेबांचं, नक्कीच पाहायला मिळतंय. टॉस करतोय आपण एलजी टायगर आणि एलजी वॉरियर्स यामध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन. चला टॉस का मध्ये जायचं आहे. साहेब देखील उपस्थित आहेत, ते मात्र विश्वास साळुंके साहेब मुकादम एलजी कंपनीचे मुकादम आहेत, आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. पहा, उपस्थित संदेश आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. 500 रुपयाचा आज कॅश प्राइज त्याच्या नावावरती झाला. एक झेल त्या खेळाडूने पकडला आणि आज 500 रुपये त्याच्या नावावरती झालेत. पहिल्याच मॅच मध्ये जरूर चांगला खेळ झाला. अजून कित्येक मॅची बाकी आहेत. एलजी वॉरियर्सचे शंकरजी लाड वन कॅप्टन कर्णधार पाहायला मिळतो आणि एलजी टायगर्स चे कॅप्टन या. चला जास्त वेळ घेऊ नका. या मी मगाशीच कॉल केला होता दोन्ही टीमला की आपण जशी 4 षटकांची मॅच संपेल ना, पहिला इनिंगचा पहिला डावाचा खेळ ते संपेल, तिथून आपण टॉस करणार आहोत. टॉस करतोय तर या दोन्ही टीम. चला जास्त वेळ घेऊ नका. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरायची आहे. वेळ फार घेतोय टीम एलजी फायटर संघ. इथून पानाला केलं जाईल, लक्षात घ्यायचं आहे. टॉस झाला एका बाजूला. सारंग आहे कॅप्टन. टॉस सारंगनी जिंकलाय. निर्णय काय असेल आम्हाला कळवायचं आहे. तर 2 व्हीलर आतमध्ये लावायचे जे एलजी जास्ती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. कंपनीचे सर्व खेळाडूने आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे.
सरंग टॉसिंगला आणि बॅटिंगचा निर्णय घेतलाय, काहीतरी वेगळं करण्याचं काहीतरी डिसिजन आहे सारंगचं, कारण 4 षटकाची मॅच आहे, त्याला माहिती आहे इथून चांगला रन रेट करून गोलंदाजी मध्ये आपण नक्कीच चांगला क्रिकेट घेऊ शकतो. तर शिवा जाधव आपल्याला जरूर पाहायला मिळेल. डीजे अद्वय नक्कीच जी 4 व्हीलर या मैदानाकडे येत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एक मोठं व्यक्तिमत्व आहे, या व्यक्तीने नक्कीच कित्येक जणांचं मन जिंकलंय. तर मात्र शिवा जाधव आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सायकलला शुभम, नॉन सायकलला विशाल आणि गोलंदाजी मार्क वरती चेंडूची मागणी केली. चेंडू द्यायचा मैदानाच्या आतमध्ये. लक्षात घ्या आयोजक, थोडं लक्ष द्यायचं. केतन भाईकडे गोलंदाजी मार्क वरती आपल्याला जरूर पाहायला मिळते. सेकंडला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते शुभम. फलंदाज आहे, कारण मागच्या मॅच मध्ये खेळ जरूर चांगला केला या खेळाडूने. नक्कीच इथून चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये करावे लागेल. माननीय सन्माननीय महेशजी साळुंके, तुमचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. उपस्थित मान्यवर महेशजी साळुंके, तुमचं देखील सहर्ष स्वागत. केतन भाईकडे गोलंदाजी मार्ग वरती पहिल्या डावाचा खेळ झाला. 38 बनवल्या बॅटिंग करत असताना 39 धावेंचं लक्ष ठेवलंय मात्र एलजी फायटर संघ. सायकलला शुभम एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि इथे मात्र बॅटची दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. मी ते फक्त एकच धाव श्री गणेश एका धावेने केलाय आणि शुभम कडे बघितल्यानंतर असं वाटलं ही नक्कीच चांगलं क्रिकेट जर जरूर असेल. गोलंदाजी अतिशय सुरेख मैदानाच्या आतमध्ये केले आणि स्ट्राईकला आणला विशाल आपल्याला जरूर पाहायला मिळतं. इथून चांगला खेळ नक्कीच करावे लागेल विशालला, कारण 4 षटकामध्ये करायचे. 39 लक्ष फार मोठं नाहीये, 39 धावा मात्र कमीच आहे, आपल्याला जरूर पाहायला मिळतं. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज केतन, जो देखील खेळाडू बॅटिंग करण्यासाठी उतरला होता मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका इथे मात्र गॅप फार मोठी. क्षेत्ररक्षक करतोय कव्हर आणि चेंडू थांबणार नाहीये. दणदण करत जाधव विशालच्या बॅट मधून पहिला चौकार. मिळतील 4 धावा. सुरेख चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतात धावा 4. धावसंख्या 4 ने पुढे सरकली आहे. 5च्या घरामध्ये 5 स्कोर बोर्ड. बोलत यार अतिशय सुरेख होता. डोळ्याची फापणी लवते की लवते चेंडू निघून गेला. टप्पा पडल्यानंतर पहा, व्हेरिएशन असणं फार महत्वाचं आहे. सांगून देतोय केतन की तुम्ही देखील चौकार ठोकलाय ना, माझ्यामध्ये क्षमता आहे, मी देखील निर्धाव चेंडू हाताळू शकतो. टिक फॉर टॅक तसे उत्तर दिला आणि हा चेंडू अतिशय सुरेख हाताळला. बोलत यार हा देखील चेंडू अजून एक निर्धाव. पहा काय गोलंदाजी आहे, सुरेख गोलंदाजी. एकदा जो टप्पा मिळाला ना त्या गोलंदाजाला, मात्र तिथून गोलंदाजी अतिशय सुरेख होती. पहिला चेंडू पण टप्पा पडल्यानंतर पूर्णपणे निघून गेला आणि हा देखील चेंडू खाली राहिला. कुठेतरी समजला नाहीये विशालला. बोलत या हा फटका देखील चांगला आहे. इथे क्षेत्ररक्षक 2 तयार आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एकच धाव जरूर मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. तर 6 स्कोर बोर्ड. 6च्या घरामध्ये चेंडू झाले मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 5. अजून एक चेंडू बाकी आहे. गोलंदाजी करत असताना धावा कर्ज केल्या पहिल्या षटकामध्ये 5 चेंडू मध्ये, त्या मात्र 6 आणि अजूनही एक चेंडूचा खेळ या मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. एमटीसी लाईव्ह कुणाल महाद्रे, अक्षय महाद्रे कॅमेरामॅन आपल्याला जरूर पाहायला मिळतात. हा मोठा फटका खेळायचा होता. मी फक्त एकच धाव. षटक संपलं पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या गोलंदाजाने फक्त आणि फक्त 7 आणि अजूनही मॅच मध्ये करायचे आहेत. इक्वेशन पाहायला गेलं 18 चेंडू 32. समीकरण मोठं नाहीये. 18 मध्ये करायचे आहेत 32 धावा. चला स्पीड अप घ्या. प्रति षटकामध्ये 5 मिनिटाचा अवधी आहे. 20 मिनिटांमध्ये 4 षटक कंप्लीट करायचे आहेत. लक्षात घ्यायचं पंच, टीम मीटिंग घ्यायला सांगायची नाहीये. लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आणि लगेच दुसरा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये तयार ठेवायचा.
गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला जरूर पाहायला मिळतील प्रकाश सुर्वे, जे सलामीला बॅटिंग साठी आले होते पहिल्या मॅच मध्ये, आपल्याला जरूर पाहायला मिळतात. इथून 18 चेंडू 32 ची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती दुसरे षटक प्रकाश सुर्वे यांच्या हातामध्ये सोपवलंय. आणि आता स्ट्राईक एंडला बॅटर असेल विशाल आणि नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतो डावखुऱ्याचा खेळाडू आहे तो मात्र शुभम. गोलंदाजी मार्क वरती प्रकाश पाहायला मिळतात. इथून गोलंदाजी कशी होणार, 32 धाव्यांचं लक्ष, बॉल तयार. पहिला चेंडू विशालला पूर्णपणे शांत ठेवलाय, धावांपासून ब्रेक लावलाय, रणनीतीवरती अकडून ठेवलाय, झकडून ठेवलाय, रणनीती पूर्णपणे थांबवून ठेवली आहे. एक चौकार आल्यानंतर असं वाटलं की विशाल अतिशय चांगली बॅटिंग या क्रीडांगणावरती करेल, मात्र पूर्णपणे शांत ठेवलं या खेळाडूला. गोलंदाज प्रकाश ते दुसरे षटक हाताळण्यासाठी आले. पहिला चेंडू निर्धाव, बॉल यार. दुसरा चेंडू आपल्याला जरूर पाहायला मिळेल. हा देखील फुलटॉस होता, आपल्याला जरूर पाहायला. बॅटवरती घेतला, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एक धाव मिळेल, दुसरीचा कॉल आणि दुसरी धाव घातक ठरणार की काय, डायरेक्ट हिट होणार का, आणि नाही, डायरेक्ट हिट झालं नाही. त्यानंतर मिळाल्या दुसरीच रूपांतर 3 मध्ये झालं. या टोटल धावा असतील 3, 2 धावा पळून काढल्यात आणि एक डिक्लेअर मध्ये गेले. टोटल धावसंख्या 3च्या घरामध्ये, धावसंख्या धावफलकावरती 10 या आकड्यावरती पाहायला मिळते. 2 चेंडूचा खेळ इथून झाला. एका मोठ्या फटक्याची गरज आहे टीम एलजी फायटर संघाला. इथून हा फटका देखील मोठा खेळायचा होता, नाही, फॉलो थ्रो मध्ये अडवला. शिवमची विकेट महत्वाची होती, चुकीला माफी नाहीये. इथे जर चुकी कराल तर जरूर एक धाव कंप्लीट झाली. पहा, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये देखील चेंडू अडवला आणि त्यानंतर असं वाटलं की हा चेंडू कुठेतरी निर्धाव असेल, मात्र नाही. क्षमता फार या खेळाडूमध्ये, अतिशय चित्त्याच्या वेगाने एक धाव कंप्लीट केली आणि स्ट्राईक शुभमला दिली. आणि एक डावखुऱ्याचा फलंदाज म्हटलं ना, तिथेच घातक असतात. फलंदाजी तितकी चांगली होणार का, कारण गोलंदाजी फार सुरेख या क्रीडांगणावरती हाताळली. हा फटका देखील चांगला खेळून काढला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात, मिड ऑफला त्याच्या डोक्यावरून खेळून काढला. एकच धाव घेतलीये फक्त. सांगितले एका धावेवरती समाधान मानावं लागेल. गोलंदाजी फार सुरेख होतीये. एक सिंगल डबलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. धावसंख्या धावफलकावरती 12, चेंडू झाले 4 दुसऱ्या षटकामधले. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. गोलंदाज तयार, बॉल तयार. फुलटॉस दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली, झेल झालाय ड्रॉप आणि झेल ड्रॉप झाल्यानंतर ऋषी कडून होते चुकी आणि मिळेल ते 4 धावा आपल्याला जरूर पाहायला मिळतात. काय क्रिकेट आहे पहा, चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्या धावफलकावरती 16च्या घरामध्ये. 1 to go. ऋषिकेश याला समजला नाही आज. तर 5 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या धावफलकावरती 16. पुढे येऊन खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक मिडॉनचा जातोय, चेंडूचा पाठलाग करतोय. तोपर्यंत क्षेत्ररक्षक इथे तैनात. एक धाव कंप्लीट. केतन तिथे चेंडूवरती आला, तोपर्यंत झाली त्या धावा कंप्लीट. 2 धावा. धावसंख्या धावफलकावरती 18च्या घरामध्ये. आता इक्वेशन बघायला गेलं 12 मध्ये 21. इक्वेशन फार मोठं नाहीये. एक सुद्धा मोठा जर फटका आला तर मॅच मध्ये कुठेतरी ट्विस्ट नक्कीच असणार. अठरा धावा धावफलकावरती. आता इक्वेशन 12 मध्ये 21 करायचे. वेलकम संजय देसाई, तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. आपल्याला जरूर पाहायला मिळतं एक मोठं व्यक्तिमत्व आहेत, पाटण तालुक्याचे आहेत संजय देसाई. आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. धावसंख्या धावफलकावरती 18. आता करायचे 12 चेंडू 21. स्ट्राईक एंडला शुभम. पहिला चेंडू, हा चेंडू अतिशय सुरेख होता. टप्पा पडल्यानंतर समजला नाहीये, निघून जातोय. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज तिसरे षटक विनोद हाताळतोय.
आता मात्र करायचं आहे 11 मध्ये 21, एक मोठा फटका येणं फार गरजेचं आहे. इथे 4 षटकार ठोकायचे मॅच जिंकणार असेल तर टीम LG फायटर संघाला. बॅटची कडा चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये पंच आपल्याला निर्णय कळवतात. आता मात्र 20 ह्या मॅच मध्ये अजून देखील करायचे 20. इष्टरक्षक भूमिकेमध्ये आपण विकास मोरेला पाहतोय. हा फटका देखील चांगला घेऊन काढला क्षेत्ररक्षक तिथे तैनात. आपल्याला बालामध्ये एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल घातक ठरणार की काय? नाही, चित्त्याच्या वेगाने 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत आपल्याला पाहायला मिळत. क्षेत्ररक्षक आपण तेजस पाटीलला पाहिलं, सनपूर गावचा खेळाडू आहे. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकली ती 21, 21च्या घरामध्ये आणि अजूनही करायच्या मॅच मध्ये 18. 3 मोठे फटके मारायच्यात. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर डिसिजन का वाईट, पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पंचांनी सांगितलं दोन्ही समांतर हा वाईट असेल. एक अतिरिक्त धाव जरूर ऍड होणार. ते मात्र या स्कोर बोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतं. शुभम इथून बॅटिंग चांगली करायची आहे. 3 मोठे फटके ठोकावे लागतील आणि पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. स्टेप आउट झाला. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. फक्त एकच धाव. सिंगल डबल काम होणार नाहीये. एका मोठ्या फटक्याची गरज टीम LG फायटर संघाला हे लक्षात घ्यायचं. LG प्रीमियर लीग 2024 येणाऱ्या क्रिकेट रसिकांचं पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. चुकीचं क्षेत्ररक्षण झालं होतं. झेल पकडणं फार इम्पॉर्टंट आहे. मात्र हरकत नाहीये, चांगला प्रयत्न राहिला. इथून जर कुठे षटकार चौकार गेला असता तर मॅच मध्ये कुठेतरी झटका देऊन गेला असता. आणि इथे धावसंख्या धावफलकावरती 25 आणि स्कोर बोर्ड इक्वेशन जर बघायला गेलं मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत आपल्याला जरूर पाहायला मिळतं. चेंडू शिल्लक आहेत. 7 चेंडू आणि मॅच मध्ये करायचे धावा 14. हा चेंडू सुरेख विशाला समजला नाहीये. टप्पा पडल्यानंतर अतिशय वेगाने निघून गेला. काय गोलंदाजी आहे. सुरेख षटक संपलं. तिसरं 6 चेंडू. इक्वेशन बदललंय. 14 धाव्यांची गरज. 2 मोठे फटके या मॅच मध्ये मारायचे आहेत टीम LG फायटरला. शुभम वरती लक्ष आहे. एक ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि संघाचा कॅप्टन आहे. कॅप्टन सारखी बॅटिंग करून संघाला जिंकून देणार का ही पहिली मॅच? बीजी चॅलेंजर चांगला खेळ राहिला. कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जातोय? गोलंदाज असेल तेजस पाटील आणि इथून तेजस रोखणार का? 6 चेंडू 14 धावा की जिंकणार मॅच LG फायटर? इथून शुभम ठोकणार का? 2 षटकार या स्पर्धेमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. हे व्यासपीठ जरूर भरलेलं दिसतंय. जशी अंतिम फायनलची मॅच जशी होईल तसं अजून हे व्यासपीठ गर्दी जरूर आपल्याला पाहायला मिळेल. LG प्रीमियर लीग 2024 तेजस बॉल तयार. शेवटचं षटक. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर पाहायला मिळतो. समजला नाहीये, निघून जातोय. शुभम शांत ठेवलाय. संघाचा कॅप्टन आहे. पाहिजे तशी बॅटिंग होत नाहीये. पूर्णपणे अकडून ठेवलाय, जकडून ठेवलाय. रणनीतीवरती ब्रेक लावला. अक्षरशः खेळाडूंना पूर्णपणे मैदानामध्ये शांत ठेवलाय. आता बघायचे 5 चेंडू 14. एक मोठा फटका आला तर जरूर मॅच बदलेल. आणि हो, माझ्यामध्ये ताकद आहे, माझ्यामध्ये क्षमता. बॅटच्या रडार मध्ये हा चेंडू फेकला, फेकून दिला बॉर्डर लाईनच्या बाहेर. बिग 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 षटकार. इट इज कडक. मी दिल धावा 6 ठोकून दिला. मोठा धमाका आपल्याला जरूर पाहायला मिळतं. आणि धावसंख्या 6 ने पुढे सरकली आहे. धावफलक 31, 31च्या घरामध्ये अवघ्या 8 धाव्यांची गरज. शुभमने सांगितलंय माझ्यामध्ये फार क्षमता आहे आणि मी माझ्या संघाला पुढच्या फेरीमध्ये दाखल जरूर करू शकतो. आता करायच्या मॅच मध्ये 4 चेंडू 8. अजून एक मोठ्या फटक्याची गरज आहे. जर तिसऱ्या षटकामध्ये एक मोठा फटका आला असता मॅच आता कोणीतरी चांगली पाहायला मिळाली असते. तेजस पाटील बॉल तयार. हा देखील पुढे येऊन खेळला. जिथे क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव जरूर मिळाले. शुभमला स्ट्राईक घेणं फार गरजेचं आहे. इथे शुभमला स्ट्राईक असेल की विशालला? आणि कोणत्या खेळाडूला स्ट्राईक असणार? आउट कोणता खेळाडू होणार?
पंच सांगतायत विशाल बॅक टू द डगआउट. OUT पहिला धक्का बॅटिंग करत असताना लागतोय LG फायटर या संघाला. आता मॅच मध्ये करायचे आहेत 3 चेंडू 7 धावा 1 षटकार. या स्पर्धेमध्ये काही करून ठोकायचं आहे. टीम मॅच जिंकायची असेल LG फायटर संघाला. तेजस वरती लक्ष, तेजस वरती विश्वास ठेवला होता. आता तेजस 3 चेंडू 7 धावा रोखणार का की शुभम या स्पर्धेमध्ये आपल्या संघाला बाजी मारून देणार? कोण जिंकेल मॅच? चांगलं क्रिकेट जरूर पाहायला मिळतंय. 3 चेंडू मध्ये करायचे धावा 7. तेजस बॉल तयार गोलंदाजी मार्क वरती. 4था चेंडू शुभम साठी. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर समजला नाहीये. व्हेरिएशन पहा, निघून जातोय. आता 2 चेंडू कंपल्सरी चेसिंग आहे. 7 धावा 1 षटकार आणि 1 धाव करायची आहे या मॅच मध्ये. जरूर आपल्याला पाहायला मिळतंय. मॅच लोड झाले पूर्णपणे. विश्वास शुभम वरती ठेवलाय. आता करायचे 2 चेंडू 7. तेजस पाटील या स्पर्धेला कलाटणी देणार का? टीम LG आपल्याला पाहायला मिळते BG चॅलेंजरला जिंकून देणार का? नाही. शुभम सांगतोय माझ्यामध्ये ताकद आहे, माझ्यामध्ये क्षमता आहे. गुड नाईट टेक तमाशा देख. आणि आता मात्र मॅच मध्ये ट्विस्ट आहे. पहा का संघाचा कर्णधार आहे अजून सांगून देतोय मी सलामीला कशासाठी आलोय. नाही, मी थांबणार नाही. मला माझ्या संघाला या स्पर्धेमध्ये जरूर प्रथम क्रमांक मिळवून द्यायचा आहे आणि क्षमता फार आहे. आता मॅच बदलली आहे. 1 चेंडू 1 धावेची गरज. कोण जिंकणार मॅच? क्रिकेटमध्ये 1 चेंडू 6 करणं अवघड नाहीये. क्रिकेटमध्ये 1 चेंडू 1 करणं फार अवघड आहे. आणि आता मात्र प्रत्येकाला घाम फुटलाय, कपाळाच्या आठ्या वरती गेल्यात. कारण 1 चेंडू करायचे धाव 1. प्रत्येकाच्या हृदयामध्ये धगधग धगधग जरूर आहे. कारण 1 चेंडू 1 टीम मीटिंग जरूर होतीये. काय होणार मॅच मध्ये? एका बाजूला LG फायटर तर एका बाजूला संघ पाहायला मिळतो BG चॅलेंजर. कारण मी शुभमचा जो स्टँड पाहिला तर या खेळाडूकडे बघितल्यानंतर वाटतं की या खेळाडूमध्ये क्षमता आहे. जरूर षटकार ठोकला. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच गेली. मात्र 1 चेंडू 1 धावेची गरज. तेजस पाटील असं वाटलं ही मॅच थांबवेल कारण ते 2 चेंडू हाताळले ते अतिशय सुरेख. आणि आता मात्र 1 चेंडू करायचे 1 धाव. सामना तर सगळे एन्जॉय करतायत आणि पहिली मॅच प्रेक्षकांना पाहण्याजोगी जरूर झाली. 1 चेंडू 1 धावेची गरज. या चेंडूसाठी जरूर टाळ्या झाल्या पाहिजेत कारण हे क्रिकेट होतं. 2 चेंडू 7ची मॅच कुठे आणून ठेवली आहे. स्ट्राइक एंडला शुभम आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. आता प्रत्येक जण टेन्शन मध्ये आहे. प्रत्येक जण घाबरलाय कारण 1 चेंडू करायचे 1 धाव. तेजस पाटील की शुभम या चेंडूसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. आणि ही मॅच जिंकली आहे टीम LG फायटर संघाने. वा, अतिशय चांगला खेळ राहिला, हरकत नाहीये. BG चॅलेंजर संघ खेळ जरूर चांगला राहिला. 6 चेंडू 14 ठेवल्या होत्या मात्र इथे ठोकून दिला. 2 चेंडूवरती 2 षटकार आणि मॅच जिंकून दिली आहे. शुभम या मॅचचा ठरलाय मॅन ऑफ द मॅच. या इथे शुभम